स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा आपल्या देशातून नक्षलवाद कमी झाला नाहीये। पण तुम्हाला माहिती आहे का या नक्षलवादाची सुरुवात कुठून झाली होती आणि याला नक्षलवाद नाव कसं पडलं? तर आता मी हे सांगण्याचं कारण ठरलंय पश्चिम बंगाल। होय, तेच पश्चिम बंगाल, ज्या पश्चिम बंगालमध्ये डाव्या विचारसरणीच्या राजकीय नेत्यांचा गड होता, जिथं क्रांती ही विचारातूनच जन्म घेत होती, तिथंच विद्रोहानेही जन्म घेतला आणि पश्चिम बंगालमध्ये नक्षलवाडी नावाच्या एका गावातून सशस्त्र क्रांतीला सुरुवात झाली। या गावाच्या नावावरूनच या चळवळीला नक्षलवाद हे नाव रूढ झालं आणि यामागे कारणीभूत ठरलेले दोन चेहरे म्हणजे कन्या सैन्याल आणि चारू मुजुमदार। ही घटना 1967 ची आहे। पश्चिम बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातल्या नक्षलवाडी नावाच्या गावामध्ये कन्या सैन्याल आणि चारू मुजुमदार हे दोघे जण राहत होते। ज्या कालावधीमध्ये चारू मुजुमदार आणि कन्या सैन्याल होते त्या कालावधीमध्ये चीनच्या राजकीय क्षेत्रामध्ये माओचा मोठा प्रभाव वाढत होता। सैन्याल आणि चारू मुजुमदार यांच्या कानावर देखील माओच्या कार्याची गोष्ट पडली। माओच्या कार्यानं ते प्रभावित झाले होते आणि त्याच दरम्यान पश्चिम बंगालमध्ये ब्रिटिशांमुळे निळीच्या शेताचं पेव फुटलं होतं आणि या शेताच्या पेवासोबतच सुरू झालं होतं स्थानिक भूमिपुत्रांचं शोषण। नक्षलवाडीमध्ये सततच्या जमीनदारांच्या किंवा सरंजामी शोषणाला कंटाळून स्थानिक भूमिपुत्रांनी विद्रोहाचा एल्गार पुकारला, ज्याला सैन्याल आणि मुजुमदार यांनी एक वैचारिक परिमाण दिलं। आपल्या शोषणाविरुद्ध भूमिपुत्रांनी पुकारलेलं बंड पुढे मोठं झालं आणि हळूहळू या बंडाचं रूपांतर चळवळीत झालं, ज्याच्यात नंतर बदल होत गेले आणि या चळवळीलाच आज आपण नक्षलवादी चळवळ म्हणून ओळखतो। हे सगळं आत्ता आठवण्याचं कारण आहे कारण पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचे ढोल वाजलेत। मागच्या 14 वर्षांपासून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या ताब्यात असणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये यावेळेस कोण बाजी मारणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्यात। नक्षलवादाबाबतची ही गोष्ट तुम्हाला माहित होती का? मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा।